आकाशवाणी नागपूर. संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियामधल्या अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक बाजारातील वाढती जोखीम लक्षात घेता यंदाच्या मार्च महिन्यात शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याचं बाजार नियामक मंडळाच्या अहवालात म्हटलं आहे. यंदाच्या मार्च महिन्यात गेल्या 4 व्यापारी सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय समभागांची विक्री केली. नेपाळमधील संसदीय निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून बालेंद्र शहा यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष सरकार स्थापनेसाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका यशस्वी झाल्याबद्दल नेपाळच्या जनतेचं आणि सरकारचं अभिनंदन केलं आहे. भंडारा जिल्ह्यात महसूल विभाग, इतर शासकीय विभाग आणि तहसील कार्यालय यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराअंतर्गत नागरिकांना महसुली सेवा थेट उपलब्ध करून देण्याच्या विशेष अभियानाचा पहिला टप्पा शहापूर गावात उत्साहात सुरू करण्यात आला. नागरिकांनी त्यांच्या गावातच विविध प्रमाणपत्र, महसूल संबंधित सेवा तसंच शासकीय योजनांची माहिती मिळावी तसंच त्यांच्या अडचणींचं तात्काळ निराकरण व्हावं या हेतूनं हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. याच धर्तीवर तालुक्यातील इतर गावांमध्येही अशाच प्रकारे महसूल समाधान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. पुण्याच्या स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार चंद्रपूरच्या प्रसिद्ध युवा कवी, सामाजिक संशोधक आणि कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांच्या दंडकारुण्य या बहुचर्चित कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. रोख 11,000 रुपये सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून 12 मार्च रोजी पुणे खासदार सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सहकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवारी 10 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील खासगी स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा तसंच आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनानं तातडीनं लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.